नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी प्रथम घटक चाचणी विषय मराठी। एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये सर्वात पहिले आपण ते शाळेचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, दिनांक, बैठक क्रमांक आणि तुकडे आपण लिहायचे आहे। ठीक आहे। यामध्ये सर्वात पहिला प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। एकूण 4 गुण, म्हणजेच आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे। त्यामध्ये 1, बंडूचा स्वभाव कसा होता? ठीक आहे। उत्तर, तर बंडूचा स्वभाव शांत व कष्टाळू होता। कसा होता बंडूचा स्वभाव? तर शांत व कष्टाळू असा बंडूचा स्वभाव होता। यानंतर 2, कविता कोणत्या धावपटूला आपला आदर्श मानते? उत्तर, कविता पी.टी. उषा या धावपटूला आपला आदर्श मानते। कोणाला आपला आदर्श मानते? तर पी.टी. उषा या धावपटूला आपला काय मानते? आदर्श मानते। यानंतर 3, यामध्ये मुंग्या कशाच्या साहाय्याने गंध ओळखतात? उत्तर, मुंग्या मिशनच्या साहाय्याने गंध ओळखतात। यामध्ये 4, वाघांची गणती कशावरून केली जाते? उत्तर, वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ जर आवडत असेल आणि जर समजत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, यामध्ये कवितेच्या ओळी पूर्ण करा। यामध्ये असा ओटा चांगला तर, या कवितेची ओळ आपल्याला पूर्ण करायची आहे। असा ओटा चांगला तर, जातं तरी मांडू ग बाई, असं जातं चांगलं तर, सोजी तरी दळू ग बाई, अशी आपली कवितेची ओळ पूर्ण होईल। यानंतर ब, यामध्ये खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। एकूण 4 गुण। यामध्ये 1, 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? तर उत्तर, 5वीत आल्यापासून उर्मिला शाळेत एकटी जाऊ लागली, तिला एकदम आपण मोठे झालो आहोत असे वाटू लागले, 5वीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास पण करते व भरपूर खेळते, हा बदल उर्मिलामध्ये झाला। ठीक आहे। काय काय बदल झाला? तर ती एकटी शाळेत जाऊ लागली, आपण मोठे झालो असे तिला वाटू लागले, ती भरपूर अभ्यास करू लागली आणि भरपूर खेळू लागली, इत्यादी बदल उर्मिलामध्ये झाला। यानंतर 2, जनाबाईच्या भुईमुगाच्या रानाचे वर्णन करा। उत्तर, जनाबाईचे भुईमुगाचे रान हे हिरव्या शालूप्रमाणे झगमग चमकत होते। हिरव्या, पिवळ्या रेशमी धाग्यांनी विणलेल्या रेशमी रुमालासारखे दिसत भुईमुगाच्या वेलीला आलेली पिवळे फुले वेलबुट्टीसारखी दिसत होती। ठीक आहे। अशा प्रकारे आपण जनाबाईच्या भुईमुगाच्या रानाचे वर्णन करू शकतो। ठीक आहे। कसे होते? तर जनाबाईच्या भुईमुगाचे रान हे हिरव्या शालूप्रमाणे झगमग चमकत होते। 2, हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांनी विणलेल्या रेशमी रुमालासारखे दिसत होते आणि भुईमुगाच्या वेलीला आलेले पिवळे फुले वेलबुट्टीसारखी दिसत होते। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3, यामध्ये शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करायचा आहे। यामध्ये गराडा पडणे, तर उत्तर, कापसासारखे पांढरे शुभ्र मांजरीचे पिल्लू पाहून लहान मुलांचा त्याच्यावर गराडा पडला। यानंतर पळ काढणे, आणि याचं उत्तर, पोलिसांना पाहताच चोरांनी पळ काढला। ब, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। 2, पहिलं शिस्त आणि 2, होकार। तर उत्तर, शिस्त याचं उत्तर आहे गैरशिस्त आणि 2, होकार याचं उत्तर आहे नकार। यानंतर क, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। 1, अरण्य आणि 2, आपत्ती। उत्तर, अरण्य म्हणजेच जंगल आणि आपत्ती म्हणजेच संकट। ड, खाली रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा। 1, बाबा घरात गेले डॅश
काही सूचना आणि 2 सुप्रिया हुशार आहे डॅश रोज शाळेत जाते. तर पहिल्याचं उत्तर बघूया. बाबा घरात गेले त्यांना काही सूचना आणि 2 सुप्रिया हुशार आहे ती रोज शाळेत जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.